वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय। कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे। आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घोले सुद्धा आहे। काही पुरावे देईल मी 1-2 दिवस। हे पहा काही सत्यता नाही। माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत, दोन्ही मोबाईल चेक करा। माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही, असलं तरी संबंध माना। आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, ते शेजारच्या मतदारसंघातले आहेत। त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत। माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले। आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो। तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे। एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार। बावनकुळेंनी असं म्हणलंय की मी 2-3 वेळा सुरेश दस यांना सांगितलंय तुम्ही माध्यमात जास्त बोलू नका, सरकारमध्ये आपल्याला म्हणतात, मात्र ते बोलतात यापुढील काळामध्ये मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही। फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे। ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा। परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही। माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे। ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळे जात आहे। परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे, उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले। त्या नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होते, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल। तुम्ही ज्या नितीन बिक्कडवरती तुम्ही आरोप केला होता, त्या नितीन बिक्कडनं समजून सांगितले की माझे वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडेंशी संबंध नाहीये। मी 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडे 25 जून तारीखच नाही, मी 19 जून आरोप सांगितलं। फेटाळले। हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे। हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो, त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे। आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळं मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना। आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरंचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकवण्याची आवश्यकता नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की माझे आणि सुरेश दस यांच्यावर फोटो आहे, मी एकीकडे माझ्या फोटो जर असेल माझ्याबरोबरचा प्रसिद्ध करा, आलाही असेल तो बिक्कड कोण असेल तो। राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते बी आलं असेल, फोटो काढून गेला असेल, हा बिक्कडही येऊन गेला असेल। परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहऱ्या नाही जात, जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहे, जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले, तेवढ्या जवळ बिवळ काय माझं नाही। त्याचं असं म्हणणं आहे की मी शरद पवार गटाचं काम करतो, ते माझ्या परस्पर विरोधी ते कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही। याच्यात पक्ष काही नाही आहे। आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का, सर्व पक्षीय लोक होते, तसं पक्षाचं वगैरे नाही। रेकॉर्ड चेक करावा ना। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी SIT नेमलेली त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं। हे मी ज्या तारखा सांगितलेल्या आहेत त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार आहे। मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही। मी तारखा सांगितल्या 14 जून, 19 जून 2024च्या या तारखाला 7 पुढावरती बैठक झाली का नाही, हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल,
परंतु सातपुडावरतीच बैठक त्या ठिकाणी झालेली आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे हा पोरगा नाही बिक्कड नितीन बिक्कड हाच आहे. आणि आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे, अजूनही सिक्युरिटी याच पर्सनकडे आहे.